रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी संकल्प मेळावा झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले. त्यांना ठिकाणी सांगितलं की ज्यांची या ठिकाणी ताकद मोठी असेल अशा लोकांना उमेदवारी दिली जाईल आणि म्हणून या ठिकाणी भरगच्चपणे आंबेडकर कॉलेज महाविद्यालयामध्ये या ठिकाणी भरगच्च गर्दी झाली. परंतु ज्या लोकांनी लोक आणली त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली नाही. केवळ पैशाचा व्यवहार ज्यांनी केला असेल अशा लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली असा आमचा आरोप आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये मानवतकर नावाचा भाजपचा कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार झाला. या ठिकाणी 22 मध्ये आरपीला जागा सोडली, परंतु 22 प्रभागामध्ये बापू कांबळेंच्या मुलीला या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि अशा अनेक ठिकाणी पक्ष रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणजे उमेदवारी रिपब्लिकन पक्षाला दिलेली, परंतु जागाही भाजपला या ठिकाणी गेलेली आणि त्याची विचारणा करायला या ठिकाणी आम्ही भाजपच्या कार्यालयापाशी आलेलो आहे की नेमकं आम्हाला किती जागा दिलेल्या आहेत, रिपब्लिकन पक्षाला दिल्या आहेत का भाजपला दिल्या आहेत याची संख्या आम्हाला माहिती मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी कसबा असेल किंवा पर्वती असेल, खडकवासला, कोथरूड अशा अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते निवडणुकीला इच्छुक होते, परंतु अशा ठिकाणी एकही जागा त्यांनी दिली गेली नाही. हे त्यांना ती जागा मिळावी. या ठिकाणी वडगाव शहरी मतदारसंघामध्ये 2 आमचे उमेदवार मागच्या निवडून आले ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, पण त्यांची जागा त्यांनी टाकून ठेवलेली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी मागितली यांना न देता या ठिकाणी उमेदवार नाही आपला अशा ठिकाणची जागा घेतलेली. मग ती जागा विकणारी का काय असा संशय आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्या ज्यांना या ठिकाणी कष्ट घेतलेले की ती महिनाभर या ठिकाणी वार्डामध्ये फिरतात अशा लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही आज भाजपच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्यानंतर आम्हाला नेमक्या किती जागा दिल्या याची माहिती मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो.